स्पोर्ट्स वाई वर्सेस संत बाळूमामा वॉरियर्स असा सामना मैदानामध्ये रंगत असताना सण स्पोर्ट्स वाई हा संघ देखील खेळताना दिसतोय. दोन्ही टीमने एक एक सामना गमावलाय, त्यामुळेच दोन्ही टीमला हा सामना अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी फार महत्त्वाचा असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत शिंदे आणि स्वराज प्रल्हाद म्हात्रे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धनंजय भिंताडे मॅन फ्रॉम पुणे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून हा खेळाडू पाहायला मिळतोय. पुणे एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे. मागचा सामना जर पाहिला तर शैलेश सर अगदी चित्तथरारक सामना पाहिला. अगदी सुपर ओव्हर ज्या प्रेक्षकांना गरज होती सुपर ओव्हरची, काल देखील एक सुपर ओव्हरचा सामना झाला, आज देखील एक सुपर ओव्हरचा सामना झाला. म्हणूनच ही स्पर्धा अगदी चुरशीची आहे. ही स्पर्धा अगदी मानाची आहे, सन्मानाची आहे. त्यामुळेच सातारा प्रीमियर लीगसाठी अगदी सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलंय. चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना सुशांत आणि स्वराज. येस थँक्यू विघ्नेश सर. या मॅचकडे आपण वळणार आहोत. यापूर्वीची मॅच फार महत्त्वाची होती. या मॅचकडे नजरा वळवल्या होत्या. क्रुशल मॅच पाहायला मिळाली. स्पर्धा उंचवणारी मॅच होती आणि या मॅचकडे नजरा वळवल्यात. मात्र ही मॅच डू ऑर डाय आहे, करो या मरो. म्हणजे इथे तुम्हाला समर्पण द्यावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. पहिला बॉल गोलंदाज निघालाय. पहिला बॉल यावेळी ऑन साईडला केलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. डीपमध्ये लॉंग लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय. पाठमोहरा केला गेलाय. एक धाव घेण्यामध्ये यश मिळवलंय आणि दुसरीचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र चुकी होईल का नाही थांबवलंय, ब्रेक दिलाय आणि धावसंख्येला सुरुवात झाली. ऑन दी मार्क झालाय सर. पहिला बॉल खूप टप्प्याचा बॉल होता. बॅटची एनर्जी लागली होती. चेंडू जातोय फाईनमध्ये, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि पहिल्या बॉलवर सुशांतने आपलं खातं उघडले दोन्ही आकड्याने. चला पहिल्या बॉलचा खेळ संपलाय. बघा धनंजय भिंताडे अगदी पुणे एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, वेगवान गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये येत असताना यावेळी साकोटप्याचा बॉल आहे. बॅटची एज, काय घडलंय? अगदी दोन्ही खेळाडूंकडून अगदी चूक होतीये. विकेट किपर कडून चूक झाली. त्यानंतर फ्लाय स्लिपमध्ये चांगला एफर्ट्स केला होता पण कॅच होतीये ड्रॉप. येस आपण या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया पाहूया. काय घडलं या बॉलच्या पाठीमागे? बॉल ज्या पद्धतीने रेस झाला, हा ट्रॅकर होता. तदनंतर मात्र बॅटची लिडिंग एज आणि तदनंतर मात्र रिले कॅच, बऱ्याचशा गोष्टी घडल्यात मैदानाच्या आतमध्ये. पहा बॅटची टॉप एज, तदनंतर मात्र यष्टी रक्षक आले आणि त्याला बॅकअप देत असताना रिले कॅच घेण्याचा प्रयत्न. एफर्ट्स कमालीचे होते. कॅच जवळजवळ कॅरी केला आणि शेवटच्या क्षणी तो हातातून निसटला. बॅकअप आला आणि धावसंख्येला इथे भरारी मिळणार नाहीये. गोलंदाज पुन्हा निघाले धनंजय. कोलवरचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येतील, कॅरी करतील. एक धाव अंकित केली आहे. येस व्हेरिएशन पाहायला मिळते. धनंजय भिंताडे जो ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून खेळतो. व्यावसायिक खुल्या गटातील संघांमध्ये देखील अनेक परदेशी वारे देखील या खेळाडूने केले. त्यामुळे आता जर पाहिला तर अनुभव आहे आणि व्हेरिएशन पाहायला मिळाला. मागचा बॉल जर पाहिला तर कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि सन्मानाने हा स्ट्रोक कव्हर रीजनमध्ये पाहायला मिळाला. सुशांत शिंदे जो चांगल्या बॅटिंग करतोय आपल्या टीमची. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न करत असताना अगदी खुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी पहिल्याच बॉलवर अचंबित करणारा स्ट्रोक खेळला गेला स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून. यस विघ्नेश सर, मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉलवरती एक वेगळा नजराना पेश केला होता या खेळाडूने आणि मात्र इथे बीट केलंय. डॉट बॉल आलाय. धनंजय भिंताडे हे सहजासहजी सोपं वाटणारं कोडं नाहीये. खऱ्या अर्थाने या कोड्याला सोडवावं लागेल. स्वराज म्हात्रे नवी मुंबईचा हा खेळाडू. हो यावेळी पहा जसं नवी मुंबई म्हटलं ना की तदनंतर मात्र धनंजय यांच्या मनामध्ये डाऊट निर्माण झाला आणि इथे पहा कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. इथे तुम्हाला थांबवलं गेलंय, ब्रेक घेतलाय आणि तदनंतर पुन्हा त्याच जोशाने आणि त्याच ताकदीने मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला. ओव्हर द विकेटने आले धनंजय. इथून पुढे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हा बॉल. हो यावेळी हा स्लोअर पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन कॅरी केलंय. तदनंतर मात्र हिट करत असताना शरीराचा वेध. इथे पंच सांगतायत लेग बाईज आहे. अंकित झाले 1 धाव. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. आपण ऍक्शन रिव्ह्यूमध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल की कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि स्वराज म्हात्रे बॅटिंग करत असताना अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतला होता. अगदी उंची जास्त होती त्यामुळेच LBW साठी इंटरेस्टेड नव्हते. अंपायर अपील केली होती. सिंगल मिळते. पुन्हा एकदा खुलबटापाचा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रीजन मध्ये अगदी हलक्या हाताने आणि पहिल्या ओव्हरमध्ये संयमचं क्रिकेट पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 5 आकड्यावर.
नक्कीच या षटकाची कहाणी पाहिली तर कधी ऊन कधी सावली अशी ही षटक 50-50 षटक मी म्हणेन, जिथे अधिकचे मोठे धावा आले नाहीत आणि धनंजय भिंताडे यांनी मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ऑल इंडिया आयकॉन पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक याची अचूक कहाणी इथे व्यक्त केली आहे. आणि इथे फक्त धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या फक्त 5, म्हणजे 5 धावांवरती जमेची बाजू ही राहिली आहे सनद स्पोर्ट्सच्या दिशेने, तर एकही विकेटचं पतन नाही आहे. विघ्नेश सर, डेफिनेटली धनंजय भिंताडेचं पहिलं षटक म्हणजेच ऑल इंडिया आयकॉन खेळाडू असला तरी देखील फक्त एकच षटक टाकू शकतो, त्यामुळेच हे षटक अगदी जाऊ दिलं आणि संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं सनद स्पोर्ट्सच्या माध्यमातून, वाई टीमच्या माध्यमातून. पण आता या उर्वरित 4 ओव्हरमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर सनद स्पोर्ट्स टीमने 55 केल्या होत्या, त्या धावा चेस झाल्या आणि शेवटच्या बॉलपर्यंत हा निर्णय आला होता. त्यामुळेच या मॅचमध्ये 55+ धावा कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही टीमच्या अस्तित्वाची लढाई या सातारा प्रीमियर लीगमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हा सामना जिंकणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अगदी बरोबर बोललात विघ्नेश सर. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय आहे. ही कहाणी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला लिहावी लागेल. इथे फक्त हेडलाईन बनून चालणार नाही, तर तुम्हाला या कहाणीचा हिस्सा आणि किस्सा बनून राहण्यामध्ये मतलब नाही. ही कहाणी तुमच्यावरती आहे. आणि इथे सज्ज झाले दुसऱ्या षटकाकडे आपण नजरा वळवल्या तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विशाल वरांडे खऱ्या अर्थाने पाटण तालुक्यातील क्रिकेट खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला ॲज अ आयकॉन अनेक वेळा मी पाहिले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळलाय, मात्र या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये तो या टीमकडून खेळतोय. आपण नजरा वळवल्यानंतर संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमकडे नजरा वळवल्यात. आणि इथे मात्र संघमालक देखील आपण पाहिलं तर या संघाचे संघमालक दत्तात्रय वगैरे सर असतील, सुभाषदा धनावडे असतील किंवा बाबासो कुरडे असतील, त्याच्याबरोबर आपण पाहिलं तर गणपत शेठ सनद जे वाईचे संघनायक आहेत. विघ्नेश सर, या संघमालकांनी या खेळाडूंवरती ठेवलेला विश्वास आणि सातारा प्रीमियर लीग ही एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जात आहेत. आणि आता मात्र पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक आपल्या समोर आलंय. येस, विशाल वारांडे गोलंदाजीसाठी ट्रॅकवर येत असताना षटक क्रमांक 2 आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी धनंजय भिंताडेने चांगली गोलंदाजी केली, पण आता आक्रमण करावं लागेल टीम सनद स्पोर्ट्स संघाला. वाई टीमला 5 धावा बिनगडी बाद. षटक क्रमांक 2 फुलटॉस बॉल मिस केलाय बॅटिंग करत असताना अगदी सुशांत शिंदेने, आणि हा बॉल देखील निर्धाव चेंडूची सांगता होती. एक बॉल फार महत्वाचा आहे. नक्कीच या बॉलच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती मोठा हिट करत असताना बीट केलं, बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिपमध्ये कॅरी केला. विघ्नेश सर, एक महत्वाचा बॉल मिस केलाय. आता मॅचला ऑन करावं लागेल. आतापर्यंत ऑफ मोडवरती होती, आता त्याला ऑन मोडवरती आणावं लागेल. इथून पुढे तुम्हाला रणनीती बदलावी लागेल. रणनीती ती नाही जी तुम्ही मैदानाच्या बाहेर बनवता, रणनीती ती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. यावेळी पहा ऑन साईडला खऱ्या अर्थाने डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव अंकित केली आहे. येस, मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही बॅटर, पण आतापर्यंत कुठलाही मोठा स्ट्रोक दोन्ही बॅटरच्या बॅटमधून आता आला नाही. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर 3च क्षेत्ररक्षक तुम्हाला रिंगणाच्या बाहेर दिसतील. त्यामुळेच अक्षा पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ करत असताना धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. त्यामुळेच टीमला फायदा होईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना मॅचची एज काय घडलंय फ्लाय स्लिप मध्ये फलंदाज बाद होत असताना चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू स्वराज प्रल्हाद म्हात्रेच्या विकेटचं होतोय पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय सनद स्पोर्ट्स वाई संघाला. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहूया. बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, तिथून मात्र फॉलो केलं. शरीरापासून लांब असलेल्या बॉलला छेडछाणी केलं आणि तदनंतर मात्र फ्लाइंग स्लिपमध्ये कॅरी केला जाईल. आणि मी कौतुक करेन जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र नजरेला नजर भिडवली त्या ठिकाणी आणि अचूक बॉल गॅदर केला. मैदानाच्या आतमध्ये स्वराज म्हात्रेसारखा एक मोठा मासा जो खऱ्या अर्थाने या मॅचला उद्ध्वस्त करू शकला असता, तो मात्र पवेलियन इंडला आता पहिला हादरा मिळाला टीम सनद स्पोर्ट्स वाई या टीमला. बघा, कौतुक करावं लागेल विशाल वारांडेचं, कारण की ज्या पद्धतीने ऑल इंडिया आयकॉन स्वराज म्हात्रे बॅटिंगसाठी होता, अगदी रीच पेक्षाही दूर बॉल ठेवला होता. वाईड चेंडू हाताळला गेला होता आणि त्यात ते छेडछाड करत असताना फ्लाय स्लिपमध्ये एक प्रोटेक्शन लावणं होतं आणि तंतोतंत स्वराज म्हात्रे तिकडे बाद झाला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना सनद स्पोर्ट्स वाई संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. एका चेंडूला 2 फलंदाज. काय घडले? ओ, इथे रनआउटची संधी. हाफ मिस केलाय बॉल आणि इथे विकेट मिळाला असता. विघ्नेश सर, दोन्ही बाजूला आपण पहिल्यांदा बॉलर बॅक ड्राईव्ह करत असताना एक हाफ बॉल चान्स घेतला होता आणि तिथे मात्र हा रनआउटची संधी, म्हणजे दोन्ही बाजूला संमिश्र पाहायला मिळालं. विकेटचं पतन होता राहिलंय. विशाल चोरगे आले जे वाईचे आहेत.
डेफिनेटली खराब कॉल होता. कॅप्टन स्वतः आला. विशाल चोरगे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. त्यामुळेच या मॅचमध्ये आता ऑल इंडिया आयकॉन परतल्यानंतर ही जबाबदारी आहे दोन्ही बॅटरवर, त्यामुळेच करावा लागेल. फुल टॉस बॉल आहे, अपड्राय केला आहे, गॅपमध्ये आहे, चेंडू होतोय फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे. फलंदाज सुशांत शिंदेच्या बॅटमधून येतोय एक क्रॅकिंग चौकार. जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खोलवरचा बॉल होता, त्याच्यावरती ऑफ ड्राईव्ह केलाय आणि डीप मध्ये प्रोडक्शन फार दूरवर होतं, त्याला बॅकअप देता आलं नाही आणि बॉल मात्र अतिशय चिताच्या चपळाईने वेगाने सीमारेषा ओलांडली आहे. ओव्हर द लाईन त्याने क्रॉस केले आणि धावफलकावरती 4 ने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 11, 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल विशाल. ओहो, याही वेळी त्याच रिजन मध्ये, त्याच रेंज मध्ये पहा इथे यावेळी मात्र त्याने जीपीएस लावलाय लगातारचा, त्याच रेंज मध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुपर बॅटिंग. अगदी पॉवर प्लेचं षटक संपलं गेलंय. षटक क्रमांक दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार आणि पॉवर प्लेची शेवट मात्र चांगल्या पद्धतीने करत असताना सुशांत शिंदेच्या बॅटमधून चौकार आल्यात. टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला. 1 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा दाखल करायला लागलीत. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली धावसंख्या येत असताना 10 धावा पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर पण धावा करावा लागेल. उर्वरित जे 3 षटकं आहेत ना, त्या 3 षटकांमध्ये सुशांत शिंदे जो जिल्हा आयकॉन आहे आणि विशाल चोरगे हा जो कॅप्टन आहे या टीमचा, त्यामुळेच ह्या दोन्ही खेळाडूंवर जबाबदारी आहे. आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट आपण गाजवलंय, किंबहुना त्या पलीकडे जाऊन आपण वेगवेगळ्या स्तरावर आपण क्रिकेट खेळलंय. आता आपल्या टीमसाठी या लीगमध्ये चांगला खेळ करावा लागेल, कारण की हा सामना आहे डू ओर डायचा. त्यामुळेच आपल्या टीमचं अस्तित्व टिकवण्यासाठी हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच फार महत्त्वाचं असणार आहे. विघ्नेश सर, तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे, मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती न्यू बॉलर जो आपण पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरकडून, रुळेगावकडून बिलॉंग करत असताना नाव आहे सचिन शिंदे. खऱ्या अर्थाने याच्या वडिलांकडे आम्ही पाहिलं, या खेळाडूंच्या वडिलांनी नेहमी पाठिंबा दिलाय या खेळाडूला आणि आज मैदानाच्या आतमध्ये तो खेळाडू या सातारा प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळाला. मात्र स्ट्राईक एंडवरती असलेला विशाल चोरगे ना, तोही कमी नाही आहे. त्याने अनेक स्पर्धा गाजवल्यात मैदानाच्या आतमध्ये. वाई प्रीमियर लीग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, फार मोठमोठ्या स्पर्धा किंवा नवी मुंबईचं क्रिकेट देखील तो चांगल्या रीतीने खेळलाय आणि आता मात्र या नावाची साजेशी रूप तुम्हाला दाखवावं लागेल, ओळख नव्याने पटवून द्यावी लागेल. षटक क्रमांक 3, गोलंदाज सचिन शिंदे, गोलंदाजी ट्रॅकवर विशाल चोरगे ज्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि या टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. आता कॅप्टनावर मोठी जबाबदारी असताना पहिला बॉल आल्या मोठा स्ट्रोक, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, झेल पकडला जातोय आणि संपलाय. कॅप्टन विशाल चोरगेचा के, फलंदाज बाद. जबरदस्त विकेट. पहा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची रणनीती आपल्याला स्पष्ट पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं हे आपण पूर्णपणे जाणून घेऊया. विघ्नेश सर, ही गोलंदाजाची चाल होती मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने ज्या रेंजने निघाले, तदनंतर मात्र हा बॉल पिचिंग ओव्हर पिच होता आणि तिथे मात्र मोठा प्रहार करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. बॅटची टॉप एज आणि तदनंतर मात्र बॅकलिफ्ट मारत असताना काय जबरदस्त कार्य केलं. झेल मैदानाच्या आतमध्ये एक ब्रेक थ्रू देऊन गेलाय सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये. यस, 2 गडी बाद, 15 धावा आणि सचिन शिंदेला सफळता मिळते. विशाल चोरगे बाद झालाय. बघा, ज्याप्रमाणे सन स्पोर्ट्स वाई टीमने पहिला सामना गमवल्यानंतर जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स या मॅचमध्ये दिसत नाही. स्वराज मात्र बाद झाला, त्यानंतर विशाल देखील बॅटिंगसाठी आला आणि इथे मात्र बॉडी लँग्वेज ही फार निगेटिव्ह वाटली. म्हणूनच माणसाच्या मनामध्ये 2 अगदी माइंड असतात, ते म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्यामध्ये तुम्ही कुठल्या माइंडवर जास्त भर देता त्या गोष्टी तुमच्यासाठी फार सार्थक ठरतात. त्यामुळेच इथे निगेटिव्ह माइंडसेटने बॅटिंग करत असताना तुम्हाला यश मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवावा लागेल. हा अप्रोच फार महत्त्वाचा असतो. क्रिकेट असेल किंवा आयुष्य असेल, त्यामध्ये तुम्हाला नेहमीच कठीण काळामध्ये स्वतःला सांगायचं असं की आम्ही पॉझिटिव्ह आहे आणि मी सकारात्मक दृष्टिकोनातून या सामन्याचा सामना करतोय. चला, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. हर्षद आलाय न्यू बॅटर. फुलटॉस बॉल टर्न केला गेला, गॅपमध्ये आहे, काऊ कॉर्नर रिझनमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या 16. नक्कीच या बॉलच्या पाठीमागची आपण प्रतिक्रिया पाहूया. ज्या पद्धतीने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, अनऑर्थोडॉक्स पोझिशनमध्ये आले होते, तिथून मात्र ज्या पद्धतीने त्याने बॉडीचा बॅलन्स बनवला आणि तदनंतर मात्र हलक्या हाताने फ्लिक केला कॉर्नर रिझनमध्ये. धाव अंकित केली आहे ती 1. 2.2 चेंडूचा खेळ संपला. इथून मात्र सुशांत शिंदे दादू याला मात्र आक्रमण करावं लागेल. या अगोदर 2 बॉल 2 चौकार त्याने लगावल्यात, मात्र तो स्ट्राईक आलाय सचिनच्या अगेन्स्ट.
हो, यावेळी पहा पुन्हा एकदा फ्लिक केलाय, बॉटम हँडचा वापर केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये लॉंग लेगला बॉल मात्र जमिनीला गुदगुल्या करत सरळ सीमा रेषे पार. लगातारचे 3 बॉल 3 चौकार. सुशांत शिंदे दादू. हे सुशांत शिंदेच्या बॅटमधून चौकार येतात, पण त्याला साथ देणं गरजेचं आहे. कधी कधी बॅटिंग करत असताना बॅटरला देखील माहिती नसतं की या स्ट्रोकवर चौकार जाईल की नाही. असे स्ट्रोक देखील आता आपल्याला पाहायला मिळतील, पण धावा कशा येऊ दे, पण धावा येणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये तुम्हाला धावा करावा लागतील, त्यासाठी तुम्हाला धाव करावी लागेल. ही मॅच फार अस्तित्वाची आहे आणि सुशांत शिंदे दादू या मॅचमध्ये 9 बॉलमध्ये 17 धावा करतोय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सचिन शिंदे. पॉपअप प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. यावेळेस फटका चांगला आहे. सुशांत शिंदे दादूच्या बॅट मधून आला एक जादुई फटका. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने गोलंदाज आपल्या ट्रॅकवरून निघाला ओव्हर द विकेटने आणि तदनंतर मात्र या बॉलला हाय रिस्क घेत असताना फ्लिक केलाय ऑन साईडला डीपिश मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक मॅग्निफिसंट क्रॅकिंग षटकार आलाय आणि या गोलंदाजाच्या अगेन्स्ट अटॅक करणं हा पवित्र या ठिकाणी घेतलाय. सुशांत शिंदे दादू या नावाची ओळख अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने केल्यात. सातारा ग्रामीण क्रिकेट असेल, तदनंतर मात्र वाईचं क्रिकेट असेल, या क्रिकेटला त्याने आज मात्र चांगला खेळ करून दाखवलाय, म्हणून त्याला आज आयकॉन जिल्हा आयकॉन इथे रिप्रेझेंट करतो. या टीमला सन स्पोर्ट्स वाई 26 धावांवरती 2 खेळाडू बाद आहेत. सुशांत शिंदे रिस्क मध्ये रिवॉर्ड मिळालाय. चांगला स्ट्रोक आलाय, चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 26 ऑन स्कोर बोर्ड, 26 धावा फलकाला लागली. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा सचिन शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेट रीजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळते. षटकारानंतर सिंगल येते. कमबॅक केले सचिन शिंदेने. अगदी स्ट्राईक घेण्यासाठी चाचपडतोय. स्ट्राईक घेण्यासाठी तो अगदी अग्रेसर आहे, कारण की चांगला रिदम मध्ये आहे. ही हुरहुरी महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मला कधी मिळेल भूक असणं फार गरजेचं आहे आणि विघ्नेश सर ही भूक मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे दादू यांच्याकडे पाहायला मिळाली आहे. आता हर्षदकडेही नजरा वळवल्या जातील. हर्षद ही कमी नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाटण तालुक्याचं क्रिकेट त्यानेही गाजवलं आहे, मात्र इथून पुढे त्याला स्ट्रॅटर्जी बदलावी लागेल. त्याला अटॅकच करावा लागेल. अटॅक हेच एक शेवटचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये. सचिन निघालेत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून ओव्हर द विकेटने हा बॉल. हो, यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅटची लिडिंग एज, तदनंतर मात्र लॉंग स्टॉप. बॉल मात्र सरळ घर 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 करत सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार. येस, चौकार आलाय. हर्षद खराडे हा फलंदाज पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, बॅटची एज लागली होती, विकेट किपरला चकवून गेलाय. चेंडू लॉंग स्टॉक बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. चौकार आलाय. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31 धावा फलकाला लागलेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्ट्रॅटेजी टाइम आउट आहे, त्यामुळे चर्चा केली जाईल दोन्ही टीम मध्ये. आता एका बाजूला जर पाहिलं तर संत बाळूमामा वॉरियर्स टीम, ज्या टीमने देखील एक सामना गमावला, तर दुसऱ्या बाजूला सन स्पोर्ट्स वाई टीम. या दोन्ही टीम मधून आता मेसेज आले असेल की आपण उर्वरित 2 षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करावी आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करावी. नक्कीच विघ्नेश सर, महत्वाची मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे आणि या मॅचमध्ये स्ट्रॅटर्जी फार महत्वाची आहे. तुमची रणनीती इथून पुढे तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये थांबवायचं की घराच्या बाहेर जायचं हेही पाहायला मिळेल. सातारा प्रीमियर लीग हा हॅशटॅग आहे ना, खऱ्या अर्थाने आज संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर नवी तर संपूर्ण जगामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून त्यांची क्लिअरिटी सर्व काही बाबी या सगळ्या स्पर्धेमध्ये पाहिल्या गेल्यात. विघ्नेश सर, महत्वाच्या बाबी आहेत. येस, डेफिनेटली. साताराच्या कंदी पेढे ज्याप्रमाणे फेमस आहे, त्याप्रमाणे ही सातारा प्रीमियर लीग देखील आज चर्चेचा विषय झाले. पहिल्या पर्वामध्ये दिमागदार सोहळा पाहिला, दुसऱ्या पर्वामध्ये अगदी भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळते. दरवर्षी किंवा दर हंगामामध्ये या स्पर्धेचा अगदी ग्राफ आहे ना, तो वाढत जातोय. त्याचं कारण आहे सगळ्याच आयोजन कमिटीने ज्या पद्धतीने काम केले आणि खऱ्या अर्थानं अगदी पश्चिम महाराष्ट्राच्या तळागाळाच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं एक धाडस त्याने केलंय आणि आज सगळ्यांची साथ आपल्याला लाभते. त्यामुळेच या मंचावर अनेक मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. स्ट्रॅटेजी टाइम आउट आहे. दोन्ही टीममध्ये चर्चा केली जाते. सन स्पोर्ट्स वाई टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम संत बाळूमामा वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. मागच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर संत बाळूमामा वॉरियर्स टीमने देखील फायनलमध्ये धडक मारली होती. 2 मिनिटं तुमची कंप्लीट झाली, लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी टाइम आउटसाठी. त्यामुळेच ही वेळेची बाब देखील लक्षात घ्या, त्यामुळेच ही सूचना असेल. दोन्ही टीम आज या मॅचमध्ये खेळत असताना एखाद्या संघाचा हा शेवटचा सामना असू शकतो किंवा एखादा संघ या मॅचमध्ये जिंकून फायनलमध्ये देखील पोहोचू शकतो. त्यामुळेच यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल.
कोणता संघ सरप्राईज एलिमेंट इथे देईल, कोणता खेळाडू असेल जो या मॅच मध्ये की फॅक्टर ठरेल, या सगळ्या बाबींकडे नजरा वळवल्या गेल्यात. नितीन सनस आपल्या समेत या कॉम्बॉक्स चेक मध्ये आहे. विराजला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओके, थँक्यू व्हेरी मच संतोषजी देसाई सर असेल की कारण की या संपूर्ण स्पर्धेचं अगदी निवेदन आणि अँकरिंग करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्याची ही महत्त्वाची जबाबदारी असते, त्यामुळेच ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर विशाल मोरे आलाय. षटक क्रमांक 4 अगदी कराड परिसरातून बिलॉंग करतोय विशाल मोरे. कमबॅक करावा लागेल आणि त्याचबरोबर सुशांत शिंदे असेल किंवा हर्षद खराडे असेल, या दोन्ही बॅटरला चांगला खेळ करावा लागेल आणि अटॅक करावा लागेल. तुळसण गावचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल मोरे नावाची चर्चा राहिली आणि कराडचा विराट कोहली म्हणून देखील फेमस आहे, बापू या नावाने ओळखलं जातं. चर्चा राहिली आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लेग ब्रेक हा त्यांचा एक हतखंड आहे. डावखुरी हाताचे ते गोलंदाज आहेत, फलंदाजी राईट हँडने करतात. ही एक वेगळी त्यांची कहाणी आणि मैदानाच्या आतमध्ये हातभर बॉल वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. हे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश सर 31 धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक चौथं षटक प्रगतीपथावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि विशाल मोरे बापू डावखुरा गोलंदाज आहे. स्ट्रायकिंगवर फलंदाज सुशांत शिंदे पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी टॅप स्ट्रोक लगवला गेला. चेंडू जातोय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर मिळतीये. चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये. बापू यांच्या अगेन्स्ट का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अक्षर पटेल या खेळाडूला बापू म्हणून अनेक वेळा आपण संबोधतो आणि मात्र त्याच पद्धतीने या खेळाडूला बापू या नावाने ओळखलं जातं. त्याची गोलंदाजी अक्षर पटेल सारखी थोडीशी ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या बाबी हल्लीच्या क्रिकेटमध्ये लोक आणि चाहता वर्ग त्यांचा फॉलो करत असतो. मात्र यावेळी पहा ज्या पद्धतीने ते ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत ना. समोर आहेत हर्षद, यांच्यामधलं हे बॅटल अतिशय चुरशीचं आहे. गोलंदाज निघाला आपल्या ट्रॅकवरून. यावेळी मात्र जागा बनवली. आता नंतर मात्र ऑन साईडला जबरदस्त प्रहार अलॉंग द कार्पेट. अतिशय वेगाने जमिनीला गुदगुल्या करत बॉल सरळ चाललाय ओव्हर द लाईन. मिळतील धावा 4. आला ना तो एक मॅग्निफिसंट क्रॅकिंग चौकार, 4 रन्स. अख्खू टप्प्याचा बॉल अगदी शफल होऊन स्ट्रोक खेळलाय. बॅटचे एनर्जीला लागला होता पण गॅप मध्ये होता. खूप चांगला स्ट्रोक, वेगवान चेंडू अगदी सीमापार जातोय. 4 धावा मिळतील. 4 धावानं टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. 2 गड्याच्या मोबदल्यात सन स्पोर्ट्स व्हाईट टीम बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. अशी या ओव्हरची कहाणी पाहायला मिळते. प्ले अँड मिस. खूप चांगला बॉल ऑफस्टंपवर मारा केला जातोय. मागचे काही बॉल शॉर्ट बॉल पाहायला मिळाले पण या बॉलवर खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ही वैविध्यपूर्ण गोलंदाजी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यामुळेच विशाल मोरे बापू या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय आणि कमबॅक देखील करतोय. येस, पुढचा बॉल विशाल आपल्या ट्रॅकवरून ओव्हर द विकेटने मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आहे. हो, यावेळी मात्र पहा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर करत असताना हलक्या हाताने खेळून काढला आणि इथे चिकी सिंगल घेतली आहे. धावसंख्या 37 या आकड्यावरती. विघ्नेश सर, ही धावसंख्या कॅपेबल आहे का, हा एक प्रश्न आहे. बघा, कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही, त्यामुळेच धावा जास्तीत जास्त करावा लागतील. पण कौतुक करावं लागेल विशाल मोरेचं की ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि मागचे 2 बॉल खोलवर टप्प्याची चेंडू हाताळत असताना हा बॉल देखील इनटू द ब्लॉक होल. खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. अगदी बॅट्समनच्या माइंडसेटने खेळणारी आणि करणारी गोलंदाजी विशाल मोरेच्या माध्यमातून. बापूने कमाल केली आहे. बापूने आपली दमखम दाखवली, आपला दर्जा दाखवलाय या ओव्हरमध्ये. पहिल्या 4 बॉलमध्ये इम्प्रेसिव्ह काम. जबरदस्त गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ संपलाय. अंतिमचा बॉल शिल्लक आहे. या सगळ्या बाबी वेधल्या गेल्यात, पुन्हा एकदा निघाल्यात विशाल. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा बॉलर बॅक स्ट्रेट हिट समोरच्या दिशेने केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील. 1 धाव घेतल्या. त्यानंतर मात्र थोडासा वाईडिश थ्रो पाहायला मिळाला. दरम्यान कंप्लीट झाल्या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या सरळ बहरली आहे 39 या आकड्यावरती. 39 धावा, 2 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. सन स्पोर्ट्स व्हाईट टीम अगदी बॅटिंग करत असताना शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला सांगतोय की 49 धावा होतील, पण त्या पलीकडे जाऊन असताना तुम्हाला धावा करावा लागतील. 55-60 पर्यंत मजल मारावे लागेल, कारण की या शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं अपेक्षित असेल. अप्रतिम असं आयोजन सातारा प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय. अगदी याच मैदानावर मागचं पर्व झालं होतं, दिमागदार सोहळा आपण पाहिला होता आणि या पर्वामध्ये देखील दुसऱ्या पर्वामध्ये देखील तितक्याच अगदी
भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळते. ऑल इंडिया आयकॉन ही फॉर्मॅट देखील सातारा प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. अनेक तारे सितारे ज्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवलंय असे खेळाडू आज आणि उद्याच्या दिवशी भूमिपुत्र मैदानामध्ये अवतरताना दिसतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय यश मोरे, हातनोडचा हा खेळाडू आहे. षटक क्रमांक अखेरचं. आता गरज आहे धावांची, धावा कराव्या लागतील. शैलेश जाधव आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये कुठेतरी सुरुवात खराब झाली होती. ऑल इंडिया आयकॉन स्वराज म्हात्रे लवकर बाद झाला आणि दडपणामध्ये संघ देखील गेलाय. त्यामुळेच आता उर्वरित शेवटच्या ओव्हरमध्ये धावा करणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. सुरुवात कशी झाली याला महत्त्व नाही, तुम्ही शेवट कसा करता याला फार महत्त्व आहे. या मॅचमध्ये सुरुवात कितीही खराब झाली असली तरी एंड हा तुमचा नेहमी यशाच्या दिशेने असणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये यश मोरे आहेत, जे गोठवलीचे आपण पाहिले ना, तर सुजित मोरे यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू, हातलोटचे तेही खेळाडू आहेत. या सगळ्या बाबी, चंदू घाडगेसारखं नाव आपण KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरच्या माध्यमातून पाहिलं. हे सगळे खेळाडूंच्या सानिध्यामध्ये हा खेळाडू मोठा होताना पाहायला मिळाला. मात्र यावेळी डावखुरी हाताचा गोलंदाज जो ओव्हर द विकेटने या फलंदाजाला डेथ ओव्हरमध्ये आला. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये यश मोरे. चला अधिकचा वेळ घेऊ नका, थोडीशी घाई करूया. यश मोरे युवा गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने आपलं पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट खेळत असताना या खेळाडूने देखील भरपूर स्पर्धा गाजवल्यात. आपल्या वाडीचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं क्रिकेट गाजवल्यानंतर मात्र सातारा प्रीमियर लीगच्या ऑप्शनमध्ये या खेळाडूला निवडण्यात आलं आणि अखेरचं षटक जे इम्पॉर्टंट षटक मानलं जातं अगदी इनिंगमध्ये, ते षटक हाताळत असताना गोलंदाज तयार. डेथ ओव्हरमध्ये आलेत यश मोरे, आपल्या ट्रॅकवरून निघालेत ओव्हर द विकेटने. हो, पहिलाच बॉल इथे मिस केलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल, कॅरी करेल का? ओ, इथे सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू देऊन जातोय. शेवटच्या षटकामध्ये आलेला यश मोरे याने मात्र यश मिळवलंय. विघ्नेश सर, डेफिनेटली हर्षद खराडे जो घातक ठरला असता शेवटच्या ओव्हरमध्ये, पण पहिलाच बॉल ऑन दी अप खेळत असताना टॉप एज लागली होती आणि मिड ऑफ फ्रीजरमध्ये गणेश शिंदेने तो झेल पकडलाय. विकेटचं होतोय पतन, हर्षद परतलाय, आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का लागतोय. त्यामुळेच उर्वरित 5 बॉलमध्ये आता धावा करण्यासाठी कुठला फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय ते पाहणं देखील इंटरेस्टिंग असेल. चला फिल्डिंग लगेचच सजवा. मी विनंती करतोय की टीम संत बाळूमामा वॉरियर्स टीम लगेचच फिल्डिंग सजवा आणि बॉल पूर्वा. बघा, या बॉलची चर्चा झाली होती की ह्या बॉल हेवी आहे. आम्ही मॅच नंतर स्वराज म्हात्रेशी देखील चर्चा केली की कशा पद्धतीने हा बॉल आहे. बॉलचा वेट जास्त आहे. बॉल अगदी प्रॉपर कनेक्ट झाल्यानंतरच बॉल सीमा पार जातो. त्यामुळेच हा बॉल ज्यावेळेस बॅटला लागतो ना त्यावेळेस अगदी साऊंड क्रिएट होतं. त्यामुळेच हेवी बॉलला षटकार मारणं देखील तितकं सोपं नसतं. त्यामुळेच सगळ्याच बॅटरला या मॅचमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगला करावा लागेल. अशा स्थिती येतात, अशा ठिकाणी तुम्हाला करावं लागतं. कधी कधी लाईट बॉल तुम्हाला मिळतो, कधी कधी हेवी बॉल मिळतो. त्यामुळेच सगळ्याच सिच्युएशनमध्ये तुमची गुणवत्ता सिद्ध करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आज अनेक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दरम्यान 39 धावा, 3 गडी बाद. सन स्पोर्ट्स वाईट टीमची सध्याची स्थिती पाहायला मिळते. अडचणीमध्ये टीम धावांसाठी झगडावं लागतं. त्यामुळेच या उर्वरित 5 बॉलमध्ये किती धावा होतील हे देखील महत्त्वाचं असणार आहे. यस, जसं आपण उल्लेख केला तसा टेनिस क्रिकेटने या बॉलची संपूर्ण माहिती TV स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाली. SSD स्पोर्टच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी हे बॉल स्पॉन्सर केलेत आणि त्यांचा आम्ही आभार मानू. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती जो TV स्क्रीनवरती तुम्हाला डिस्प्लेवरती पाहायला मिळतो. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपण हे सर्व बाबी पाहिल्या गेल्यात आणि या सगळ्या बाबींची नोंद घेतली गेली आहे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सर, मगाशी तुम्ही म्हटलात की या खेळाडूंना महत्त्वाची भूमिका निभावी लागेल. या मॅचकडे नजरा वळवल्या गेल्यात. यश यांचं शेवटचं षटक आहे, डिसाइडिंग ओव्हर आहे आणि या डिसाइडिंग ओव्हरमध्ये हा महत्त्वाचा बॉल. स्ट्राईकला नवीन गोलंदाज अभि चोरट. अभि चोरट फलंदाजीसाठी आलाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे समोरच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अभि चोरटच्या बॅट मधून आलाय षटकार. अभि नाही तो कभी नाही. अभि चोरटच्या बॅटमधून येतोय षटकार. जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये अभि चोरट या नावाची ओळख एक वेगळ्या शैलीने पाहायला मिळाली आहे. जिथे मैदानाच्या आतमध्ये आले ना, तदनंतरचा बॉल शरीरापासून बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, त्याला आपल्या रिदममध्ये कॅरी केला, फॉलो केला आणि तदनंतर मात्र सरळ कॉमेंट्री बॉक्सवरती डिस्पॅच केला. पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये शरीरापासून लांब काढण्याचा प्रयत्न, एक अँगलिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि धाव संख्येला 6चा मापदंड देत असताना समालोचन कक्षाला देखील मानवंदना दिली आहे या खेळाडूने.
आणि धावसंख्येकडे भर मिळाली आहे. धावसंख्या सरळ 45 या आकड्यावरती. अभि चोरट, तुम्ही फार सुंदर उल्लेख केलात. अभि नाही तो कभी नाही. मॅच महत्वाची आहे. सातारा प्रीमियर लीगचं जे टायटल आहे ना, ते आपल्या नावावरती अनेकांची स्वप्न या टायटलसाठी लढलेत आणि आता मात्र ते स्वप्न साकार करायचं आहे. म्हणूनच अनेक वेळा चर्चा राहिली आहे. विघ्नेश सर, अभि चोरटच्या बॅटमधून षटकार आलाय. अभि चोरटने अगदी मन घट्ट करून आलाय की विकेट जरी पडली तरी मी धावा करण्यासाठी आलोय, मी अटॅक करण्यासाठी आलोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आक्रमण केलं जातोय. पहिल्याच बॉलवर टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा यश मोरे आपल्या ट्रॅकवरून निघालेत ओव्हर द विकेटने. जागा बनवली. तदनंतर मात्र प्री प्लॅन केला होता. यावेळी पहा फॉलो केलं होतं बॉल आणि तदनंतर गोलंदाजही तेवढाच चतुर होता. त्याने देखील फलंदाजाला फॉलो केलंय. इथे रणनीती स्पष्ट आहे. डेफिनेटली फॉलोइंग क्रिकेट पाहायला मिळतोय कारण की बॅट्समनची मुवमेंट, बॅट्समन कुठल्या रिदममध्ये कुठल्या अँगलने फलंदाजी करतोय, या सगळ्याच गोष्टी अगदी रनअप घेत असताना हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि तेच पाहिलं गेलं यश मोरेच्या माध्यमातून. आणि यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या 3 बॉलवर 7 धावा खर्च करतोय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फलंदाजीसाठी सुशांत शिंदे चांगली बॅटिंग करतोय. 14 बॉलमध्ये अगदी 27 धावांचं योगदान देतोय या मॅचमध्ये. शेवटच्या 3 बॉलवर काय करेल याकडे लक्ष असेल. मॅचची इनर विकेट किपरकडे जातोय. फंबलिंग पाहायला मिळते पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण की स्वतःवर असलेला विश्वास आणि आत्मविश्वास आणि जो पद्धतीने पाहायला मिळते सुशांत शिंदेच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होतीये. विश्वास ठेवलाय स्वतःवरती आणि आत्मविश्वास कधी कधी तुम्हाला घातकही ठरू शकतो कारण की अति गर्व कधी कधी तुम्हाला घातक ठरत असतो. म्हणजे गतीची विश्वास हा तुम्हाला घातकी ठरू शकतो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेत यश. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये फरक असतो. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. यस, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर हा बॉल सातत्याने पाहायला मिळाला नाही. यश हे डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. बॉल आहे ना तो लेग स्टंपवरती हाताळून ऑफ स्टंपवरती काढण्याची एक वेगळी संकल्पना त्यांची पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 7 या त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केल्या आहेत. मात्र एकंदरीत धावसंख्या 47. 47 अन स्कोर बोर्ड. शेवटच्या ओव्हरचे अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 49 सांगत होता, आता 52 सांगतोय. त्याचं कारण आहे धावा येताना पाहायला मिळतील. सुशांत यावेळी देखील फुटबॉल टप्प्याचा चेंडू आहे. टायमिंग होऊ शकला नाही. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल आणि टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 48 आकड्यावर. मग अशी आपण म्हटलं होतं ना, कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स या बाबी लक्षात आल्यात कारण की मैदानाच्या आतमध्ये त्या बॉलवरती 1 रन आली असती तर संघाची धावसंख्या अधिक नाही वाढली असती. 1 रन फार महत्वाची असते. पहा राजनीतीमध्ये आपण पाहिलं तर एका मताला, क्रिकेटमध्ये एका रनाला फार महत्व आहे. मात्र आहे ते अभि चोरट स्ट्राईक एंड वरती. येस, एक धावाचं फार महत्व असतं. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 1 बॉल शिल्लक आहेत. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून फरार होतोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अभि चोरटच्या बॅटमध्ये येतोय चौकार आणि अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर आणि 53 धावांचा अगदी स्कोर उभा केलाय. बॅटिंग करत असताना सन स्पोर्ट्स टीमने बघूया या टीमच्या माध्यमातून या 52 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील आणि कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल. आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आणि संतोषी देसाई यांच्याकडे. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्समध्ये विघ्नेश सर आणि शैलेश सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्या प्रमुख पाहुण्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. सातारा प्रीमियर लीग या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ आपण खेळताना पाहत आहोत, अर्थातच आमचे लाडके संघमालक श्री तानाजी दादा सूर्यवंशी, अर्थातच गोपी दादा गोल्डन मॅन यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करतो, सतीश सनस यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या सर्वांचेच लाडके श्री तानाजी दादा सूर्यवंशी गोपी दादा यांना आपण सन्मानित करत आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ आपण खेळताना पाहत आहोत, गोपीदादा प्रतिष्ठान आणि या संघाचे संघ मालक आपण पाहत आहोत श्री तानाजी दादा सूर्यवंशी, आपले सर्वांचेच लाडके गोल्डन मॅन गोपीदादा यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. वेलकम, सुस्वागतम. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. थोडासा वेळ जास्त झालाय त्या कारणाने आम्ही विनंती करतोय दोन्ही टीमला थोडीशी आपण घाई करा. सन स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे, चला पण लगेच मैदानाचा ताबा घ्या.
बाकी खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चला. अभि चोरट, आपल्याला विनंती आहे, इथून पुढे आणखी 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय, थोडीशी घाई करा. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस, सुपर डुपर हिट मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते. आज शनिवारचा दिवस आहे आणि दुपारच्या हाफ नंतर तुम्हाला अनेक प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. टीम सन स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते आणि लगेचच ते क्षेत्ररक्षण देखील लावतील. मी विनंती करतो, चला टीम संत बाळूमामा वॉरियर्स करा टीम, आपल्याला विनंती आहे. गणेशजी शिंदे, आपण लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सामन्याला आपण लगेच सुरुवात करूया. थोडंसं वेळेचं बंधन आहे, त्यासाठी आम्ही तुमच्या पाठी लागतोय. कॉम्बॉक्समध्ये जाऊया. पुन्हा एकदा विघ्नेश सर आणि शैलेश सर यांचा आवाज ऐकूया. सेकंड इनिंगला होते सुरुवात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच संतोषजी देसाई सर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. राजधानी सातारा प्रीमियर लीग 2026चा पर्व क्रमांक 2 अनुभव होता आणि मॅच क्रमांक 4 आपल्या समोर रंगली जाते. संत बाळूमामा वॉरियर्स जो आपण संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला सन स्पोर्ट्स वाई टीम जो देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमने एक सामना गमावला, त्यामुळेच हा सामना तितकाच इंटरेस्टिंग आणि तितकाच महत्त्वाचा आहे. पहिला डाव झाला आणि पहिल्या डावामध्ये सन स्पोर्ट्स टीमने उभारल्या तब्बल 52 धावा आणि 53 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया संत बाळूमामा वॉरियर्स टीम जो मागच्या सातारा प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये अगदी फायनलमध्ये धडक मारली होती, तो आता स्ट्रगल करताना दिसतोय. पण आता या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ केला जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना अगदी दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. सतीश सणस आमचे मित्र, अगदी त्यांनी देखील या परिसरामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळले. आज त्यांचं देखील या स्पर्धेसाठी भरपूर योगदान राहिलं. हे सगळेच घटक आहेत, त्या घटकांचं मनापासून आभार मानतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शैलीजी जाधव आहेत, त्याचबरोबर आमचे निलेश मर्डेकर हे देखील सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीने समालोचकांना अनेक स्पर्धा गाजवतात. आणि त्यात त्यांच्या समेत तुषार जांभळे हे देखील एक नवीन आवाज सातत्याने पाहायला मिळते. आज 32 शिराळा परिसर असेल किंवा पाटण तालुका प्रीमियर लीग असेल, अशा अनेक ठिकाणी हा आवाज सातत्याने पाहायला मिळतोय. हे सगळे समालोचक आहेत, त्याबरोबर आम्ही देखील जोडले गेलोत. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन असतं, त्यावेळेस आम्हाला निमंत्रण दिलं जातं. त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं सकाराम शेठ कदम यांचा आभार मानतो आणि संपूर्ण सातारा प्रीमियर लीगचे आयोजक त्यांचा देखील आभार मानतो. जो विश्वास तुम्ही दाखवला त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अजिंक्य बेलोशे आणि त्यांच्या समेत आपण जर पाहिलं तर पाटण तालुकाचा कोहिनूर म्हणजेच गणेश शिंदे, ज्याने नुकतीच पाटण तालुका प्रीमियर लीगचे अगदी चॅम्पियनशिप पटकावली आणि मॅन ऑफ द सिरीजचे एक मोटर बाईक आपल्या नावी केलाय. अनेक अगदी मॅन ऑफ द सिरीजच्या मोटर बाईक त्याच्या नावावर आहेत, म्हणूनच हा खेळाडू देखील एक स्पेशल आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गणेश शिंदे प्लीज सामना स्पीडअप करा. चला मॅच होते सुरुवात. फिल्डिंग लगेचच सजवा. मी विनंती करतोय सन स्पोर्ट्स वाई टीमला की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत शैलीजी जाधव ह्या आवाजाने देखील मागच्या काही वर्षामध्ये भरपूर चांगलं समालोचन केलं आणि नुकतीच नोबेल प्रीमियर लीग देखील आम्ही एकत्र केली. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. थँक्यू विघ्नेश सर. अनेक काळ ज्या अनेक समालोचकांना घडवलं त्यांचा तुम्ही आवाज ऐकलात. खऱ्या अर्थाने अनेक वेळा मार्गदर्शन, जिथे चुकलो तिथे कान धरले, जिथे योग्य आहे तिथे योग्य मार्गदर्शन करणारे आमचे विघ्नेश सर. नवी मुंबईचा हक्काचा आवाज, आता महाराष्ट्राचा आवाज व्हायला वेळ लागणार नाही आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा आवाज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकायला सध्या येतोयच. या सगळ्या बाबींची चर्चा राहिली आहे. चला थोडीशी वेग वाढवा टीम, कॉलिंग घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश सर महत्त्वाची मॅच आहे. चला डू ऑर डायची मॅच आहे, वेग वाढवायचा आहे टीम. आपल्याला अजूनही 4 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. हे आयोजन कमिटीने सातत्याने आमच्याकडे नोंद केली गेली आहे. चला मॅच ऑन करा टीम, अन्यथा आयोजन कमिटीकडून काही सक्त पावलं उचलली जातील. बापू पार्टे यांच्या नावाची चर्चा होते. विघ्नेश सर, तुम्ही सकाराम सरांचा प्रश्न केला, तदनंतर मात्र उत्तरे दिलं. मात्र या बाजूला पाहिल्यानंतर बापू पार्टे हे नाव देखील या सातारा प्रीमियर लीग एक महत्त्वाचा आयोजक आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतलेलं मोठं योगदान नेहमी पाहायला मिळालं आहे. चर्चा होते. चला मॅच ऑन करा टीम, पंच मॅच ऑन करूया.
बघा एखादं आयोजन किंवा एखादी लीग आपण जेव्हा भरतो तर एखादा माणूस असणं महत्त्वाचं नाही, त्यासाठी सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचा सहयोग आणि सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे सगळ्याच घटकाने आज सातारा प्रीमियर लीगचं लेवल अगदी एक वरच्या स्तरावर नेऊन ठेवलं. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचं हे जे पर्व आहे ते पर्व देखील तितकंच इंटरेस्टिंग आहे. सगळ्यांच्याच नजरा या स्पर्धेकडे वळलेत. चला अंपायर आपण चर्चा करू नका, मॅचला सुरुवात करा. सना स्पोर्ट्स टीमची लिस्ट चेक केली जाईल. चला मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. राजधानी सातारा, सातारा प्रीमियर लीग 2026 हे भव्य दिव्य आयोजन. चला मॅचला होते सुरुवात. 53 धावांचं टार्गेट आहे. मागच्या मॅचमध्ये सन स्पोर्ट्स टीमने, व्हाईट टीमने 55 केल्या होत्या आणि त्या धावा चेस होताना पाहायला मिळाल्या. आता 53 धावा केल्या, त्यामुळेच या धावा आता चेस होतील की डिफेंड केल्या जातील. मागच्या मॅचमध्ये स्वराज प्रल्हाद म्हात्रेने निर्धाव षटक हाताळलं आणि अगदी चांगली गोलंदाजी केली होती, तरी देखील सनस स्पोर्ट्स हा संघ पराभूत झाला. आता या मॅचमध्ये अव्वल दर्जाचा खेळ करावा लागेल दोन्ही टीमला. त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना 53 धावा धावफलकावरती बनवायचे आहेत याची चर्चा राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक या स्पर्धेमधला मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज म्हटलं ना तर स्वराज प्रल्हाद म्हात्रे खऱ्या अर्थाने गोठवलीचा हा खेळाडू आणि या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. एक महत्त्वाची मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक तो हाताळेल. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिल्यानंतर पहिल्या स्लिपमध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक थोडासा बॅकवर्ड पॉईंटला आहे. एक क्षेत्ररक्षक कवसला आहे. एक क्षेत्ररक्षक मिडॉन आणि मिडॉनवरती आहे. शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहेत. एक क्षेत्ररक्षक जो आहे ना तो गलीमध्ये आहे, शॉर्टमध्ये आहे, 30 यार्ड सर्कलमध्ये आहे आणि एक एक क्षेत्ररक्षक फाईन लेगमध्ये जो शॉर्टमध्ये आहे आणि तदनंतर एक क्षेत्ररक्षक काव कॉर्नरला. पहिलाच बॉल रायझिंग बॉल मैदानाच्या आतमध्ये, घातक बॉल मैदानाच्या आतमध्ये चाचपलं गेलंय, पडताळलं गेलंय. स्मेल डिलिव्हरी. येस, डेफिनेटली रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला आणि बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. ही खासियत आहे या गोलंदाजाकडे. रिदम आहे या गोलंदाजाकडे, वेग आहे, अचूकता, भेदकता, या सगळ्या गोष्टी ठासून भरल्यात स्वराज म्हात्रेकडे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. अकोटपाचा बॉल बाटका फसलाय, चेंडू हवेत आहे. मिड ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक सॉफ्ट डिसमिसलची संधी गमावली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आता सुटलंय झेल, कसा मिळेल ताळमेळ हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. ताळमेळ बसवणं फार महत्त्वाचं असतं. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला या स्पर्धेमधून पराभूत करू शकतात. सॉफ्ट डिसमिसल, बराच वेळ हवेमध्ये होता, बराच वेळ एअरमध्ये होता हा बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते ना त्यांच्याकडून झालेली ही चूक. महत्त्वाचा खेळाडू खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, दोन्ही खेळाडू बायकरमॅन आहेत. चावली प्रीमियर लीगमध्ये एकाने बाईक मिळवले तर दुसऱ्याने आपण पाहिलं तर पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये बाईक मिळवले. म्हणजे दोन्ही बायकरमॅन मैदानाच्या आतमध्ये आणि इथे आता मात्र ही धोक्याची घंटा आहे निलेश विघ्नेश सर. डेफिनेटली अजिंक्य बेलोशी आणि गणेश शिंदे ही दोन्ही मोठी नावं आहेत. दोन्ही खेळाडूने भरपूर चांगलं योगदान दिलंय आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी. आज मात्र हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळत असताना पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर संधी आली होती, ती संधी गमावली. आयुष्यामध्ये एकच संधी मिळते आणि ती संधी गमावली सन स्पोर्ट्स व्हाईट टीमने. पुन्हा एकदा स्वराज म्हात्रे वर्सेस गणेश शिंदे. भन्नाट वेग धारण केले गेले. ऑफस्टंपवर मारा केला जातोय. प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होतीये. काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. पिचिंग आउटसाइड द ऑफस्टंप, तिथून मात्र हा वेग कॅरी केला या गोलंदाजाने आणि स्वराज म्हात्रे यासाठी ओळखले गेलेत. या गोलंदाजाची नेहमी चर्चा राहिली आहे. नवी मुंबई असेल किंवा नवे नवे तर आता महाराष्ट्राचं क्रिकेट देखील त्याने गाजवायला सुरुवात केली आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल ओव्हर द विकेटने, आडव्या बॅटने खऱ्या अर्थाने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बीट केलंय, डॉट बॉल आलाय. अंतिमचे काही बॉल शिल्लक आहेत. विघ्नेश सर, आता स्वराज म्हात्रे याच्याकडे प्रामुख्याने पाहिलं गेलंय. जर दुसऱ्या बॉलवर जर कॅच कॅरी झाली असती तर आता 4 बॉल डॉट पाहायला मिळाले असते आणि आतापर्यंत जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये 6 बॉल डॉट टाकले होते, निर्धाव षटक टाकलं होतं. या ओव्हरमध्ये देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे. स्वराज प्रल्हाद म्हात्रे, ज्याने टेनिस बॉल क्रिकेटवर राज केलाय, तो स्वराज आता गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना
यावेळेस पंच केला जातोय, चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. पहिल्या ओव्हरचा केस सुरू असताना 5 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. नक्कीच 2 धावांमधली 1 धाव तर मी क्षेत्ररक्षकाने दिली असं म्हणेन. मात्र इथे टॅप करण्याचा प्रयत्न होता गणेश शिंदे यांचा. मात्र अजिंक्य बेलोशा आले स्ट्राईक एंडवरती, यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. इथून मात्र बेस्ट वर्सेस बेस्टच लढाई आहे, कारण की मॅच अजून संपलेली नाही आहे. 12.24 रिक्वायर्ड हो. यावेळी पहा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला. बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला तो चौकार, 4 रन्स. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 धावा या ओव्हरमध्ये खर्च होत असताना स्वराज म्हात्रेने शेवटच्या बॉलवर इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला. अजिंक्य बेलोशेला दुसऱ्याच बॉलवर जीवनदान मिळालं आणि जीवनदानचा फायदा नेहमीच घेतला जातोय. आजही आठवतोय की रोहित शर्माचा अवघ्या 4 धावावर झेल सुटला होता. त्यानंतर 264 धावा ज्याने ठोकल्या होत्या. हे क्रिकेटमध्ये भरपूर वेळा घडलंय आणि ज्यावेळेस तुम्ही डू ऑर डायच्या सिच्युएशनमध्ये मॅच खेळताना त्यावेळेस तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. चला सामना स्पीडअप करा. सणस स्पोर्ट्स टीम तुम्ही भरपूर वेळ वाया करता, त्यामुळे प्रत्येक ओव्हर मागे तुम्ही कुठलाही टीम मीटिंग घेऊ नका, ही सूचना असेल आयोजकांच्या वतीने. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल असं आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येईल. बघा टाइम सेट झालाय ऑलरेडी, लक्षात घ्या सणस स्पोर्ट्स टीम, कारण की प्रत्येक ओव्हर मागे तुम्ही, प्रत्येक बॉल मागे तुम्ही मीटिंग घेताय. हे स्पर्धेसाठी घातक ठरेल आणि आजच्या दिवसासाठी देखील फार अगदी वाईट ठरेल. त्यामुळेच सामना स्पीडअप करा. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय निखिल शेडगे. षटक क्रमांक 2. निखिल शेडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. ओद विकेटने नेता राऊंड विकेटने. पहिलाच बॉल शरीरापासून लांब, अवे फ्रॉम द बॉडी. एक जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळण्याचा मनसुबा दाखवला होता. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धावफलकावरती अंकित केले. धावसंख्या 7. बघा मागच्या मॅचमध्ये सणस स्पोर्ट्स टीमने देखील 55 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी सुरू केली आणि स्वराज म्हात्रेंच्या पहिलं षटक निर्धाव आलं होतं, पण त्यानंतरच्या गोलंदाजाने कुठेही साथ दिली नाही. आता या मॅचमध्ये साथ द्यावी लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल सणस स्पोर्ट्स वाईट टीमसाठी. यावेळी पहा जबरदस्त प्रहार मैदानाच्या आतमध्ये. स्क्वॅक कट बॉल मात्र डीप पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला सरळ निघून चाललाय सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. चौकार आलाय. शॉर्ट बॉल आहे. अगदी बॅट्समनला आपण पाहिलं तर रूम दिला होता आणि नवी मुंबईमध्ये रूम किती महाग आहे तुम्हाला माहिती आहे ना, तर बॅट्समन कसा सोडेल. चौकार आला. 4 धावा. गणेश शिंदेच्या बॅटमधून चौकार, 4 धावा. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करून चालणार नाही मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेन ना, जिथे आपण पाहिलं ना तर टो क्रशर यॉर्कर महत्वाचे आहेत. इथून फलंदाजांना रोखणं महत्वाचं आहे आणि इथे तेच करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले निखिल शेडगे यांच्याकडे नजरा वळवल्यात. मागच्या मॅचमध्ये पहिला बॉल त्यांनी वाईटच हाताळला होता. याही मॅचमध्ये तीच रणनीती. चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा. 53 धावांचा पाठला करत असताना संत बाळूमामा वॉरियर्स टीम, गणेश शिंदे आणि अजिंक्य बेलोशे असे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना पुन्हा एकदा खोटप्याचा बॉल, बॅकफुट पंच पाहायला मिळते. कॉपी पेस्ट स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये अगदी टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक लगवला जातोय गणेश शिंदेच्या बॅटमधून. लसलकचा दुसरा क्रॅकिंग चौकार. जबरदस्त ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर करत असताना बॅकफुट वरती गेले, जागा बनवली. तदनंतर मात्र हा कट पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते आणि त्याचा पुरेपूर विघ्नेश सर इथे मात्र या बॉलला GPS लावलाय. हा बॉल त्याच रिजन मध्ये आणि त्याच लाईनने त्या पद्धतीने हाताळला गेला आणि त्याच्यावरती मात्र धावसंख्या 4ची कमान इथे लगावली गेली. धावसंख्या 4ने वाढली. 15 धावा धावफलकावरती आलेत. येस, लगातारचे 2 चौकार. पॉवर प्लेचा हे ओव्हर आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 6 धावा आल्या, पण नंतरच्या 4 ओव्हरमध्ये आम्ही धावा करू असा आत्मविश्वास या दोन्ही बॅटरवर आहे. त्यामुळेच चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. अगदी पाटण तालुक्याचा कोहिनूर मिस्टर गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू होते फरार. सलगचा 3रा गणेश शिंदेच्या बॅटमध्ये येतोय क्रॅकिंग चौकार.
जबरदस्त प्रहार पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होता, तिथून मात्र हाला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स थोडेसे कमी पाहायला मिळाले. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन. आणि इथे वन बाउन्स ओव्हर दी लाईन हा बॉल ट्रॅव्हल झाला, 4 धावा अंकित केल्यात. गणेश शिंदे या मॅच मध्ये आता मात्र आपल्या हाती सर्व सूत्र घेतली आहेत विघ्नेश सर. डेफिनेटली एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी तुमच्याकडे बॅटिंग किंवा बॉलिंग स्ट्रॉंग असणं गरजेचं नाही. त्यासाठी तुम्हाला तिन्ही फॉर्मॅटमध्ये अगदी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये सनस स्पोर्ट्सकडून फिल्डिंगचं स्टँडर्ड काढवलं आहे. मागच्या मॅचमध्ये देखील चौकार सोडण्यात आले, मागच्या मॅचमध्ये देखील कॅच ड्रॉप करण्यात आले आणि या मॅचमध्ये देखील अजिंक्य बेलोशीला जीवनदान देण्यात आलं आणि या बॉलवर देखील हा चेंडू अडवू शकला असता, पण इथे प्रयत्न केला जात नाही आणि चौकार मिळतोय. 3 चौकार सलगचे पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर 53 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना निखिल गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच दरम्यान मात्र काही मान्यवर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गोपीदादा प्रतिष्ठानचे गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहत होते गोपीदादा या अतिथी कक्षामध्ये आपल्याला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याचबरोबर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सागरदादा पाटील यांचंही अतिथी कक्षामध्ये आगमन होतं, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. पुन्हा एकदा स्ट्रोक मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेट रेझरमध्ये चांगलं शतकक्षण केलं जाते, सिंगल मिळते, चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. संत बाळूमामा प्रतिष्ठान वॉरियर्स टीमकडून टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या आहेत विघ्नेश सर. महत्वाची मॅच आहे. या मॅचकडे आपण आता नजरा वळवल्या तर येणारे बॉल शिल्लक राहिलेले आहेत इथून पुढे. 20 बॉल आणि 33 20 बॉल 33चं इक्वेशन समोर आलंय. 20 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही बॅटर आता रंगात आहे, ढंगात आहे, आपल्या मूडमध्ये आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. अजिंक्य बेलोशेच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग SPL चौकार. जबरदस्त बॅटिंग पॅरलल खेळ आहे. स्ट्रेट बॅटने 20 झोन मध्ये समोरच्या दिशेने बॉल बॅक टू द बॉलर. खऱ्या अर्थाने मिडॉपवरती क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरून हा सरळ बॉल डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. इथे 4 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्येला गवसनी वडवली आणि धावसंख्या 4 ने वाढली आहे. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली ही धावसंख्या. 24 धावा धावफलकावर लागलेत. अगदी 4 चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. अगदी गौरव किडके साहेब उपस्थित आहेत, राम पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. सातारा प्रीमियर लीग 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 6 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 18 धावा. खर्चिक षटक म्हणावं लागेल. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे तुमची रणनीती स्पष्ट असणं गरजेचं आहे. आता मात्र तुम्हाला कमबॅकच करावं लागेल, समर्पण द्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जेवढं क्रिकेट खेळलेत ना त्याच्यामधलं बेस्ट या मॅचमध्ये तुम्हाला द्यावं लागेल. चला थोडासा स्पीडअप घ्या. प्रत्येक मॅचमध्ये आपण प्रत्येक ओव्हरमध्ये टीम सन स्पोर्ट्स माफ करा संत बाळूमामा वॉरियर्स ही फलंदाजी करते, मात्र सन स्पोर्ट्स वाई या टीमला आम्ही हा कॉल देतोय आपण सातत्याने एकत्र येऊ नका. आपला प्लॅन मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही मैदानात उतरताना त्यावेळी तुमचा अगोदरचे प्लॅन रेडी असणं फार गरजेचं आहे. पहिलं षटक, दुसरं षटक, तिसरं षटक, एक रणनीती. त्या रणनीतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला यश हे नक्की मिळतं. त्यामुळेच टीमची बॉन्डिंग होणं गरजेचं आहे, टीमचं कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. हे कॉम्बिनेशन चुकलं ना म्हणूनच म्हटलं जातं की शर्टाचा एक बटन चुकला की बाकीचे सगळेच बटन चुकतात. त्याप्रमाणे हे कॉम्बिनेशन जर चुकलं ना एखाद्या लीगमध्ये, त्यामुळेच स्पर्धेमधून आपल्याला जास्त वेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला अस्तित्व टिकवता येत नाही. त्यामुळेच आता मॅचमध्ये इक्वेशन आलाय 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 29 करायचे आहेत. चेक. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठामध्ये वरती ज्यांचं आगमन होत आहे सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, प्रभू शिवाजी राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री विनोददादा गोगावले यांचं सातारा प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत होत आहे. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आदरणीय श्री सागर शेडगे यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे. त्यांचं देखील आम्ही सातारा प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम ऑल टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक 3 यस पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना लाईन मिस केली आहे. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. हॅलो, यावेळी पहा लेगस्टंप आणि लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल. खऱ्या अर्थाने ट्रेडमार्क फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता गणेश शिंदे यांचा. अनेक वेळा आपण पाहिलं ना गणेश शिंदे या ज्यावेळी अशा पद्धतीने बैठक मारतात त्यावेळी तो बॉल सीमापार पाठवण्याची धमक आहे त्यांच्याकडे. मात्र यावेळी गोलंदाजाने लाईन चुकली आहे, मिस केली आणि बॉल लेगस्टंपच्या फारच बाहेर निघून गेलाय. व्हाईट बॉलचा कॉल आला, अधिकची धाव इथे अंकित केली आहे. विघ्नेश सर, व्हाईट बॉल हाताळले ना तर व्हाईट वेळ यायला वेळ लागणार नाहीये.
म्हणूनच या धावा टाळाव्या लागतील. त्यामुळेच या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. हा बॉल देखील पुन्हा एकदा पाहिला जाईल. अगदी अँगलने चेंडू पिचिंग केला गेला होता डाऊन द लेग साईड. अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना पण बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. व्हाईट बॉल अंपायरचा कॉल आला आणि व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 25 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही 28 करायचे. 53 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. इथे फटका चांगला आहे. एरियल रूटने चेंडू हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. पाटण तालुक्याचा कोहिनूर गणेश शिंदेच्या बॅटमधून आलाय. एक अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. का जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. पहा बॅटमध्ये ताकद होती, पॉवर जनरेट केले आणि मी मगाशी म्हटलं ना गणेश शिंदे ज्या पद्धतीने ऑन साईडला खेळल्यानंतर मात्र हा विश्वास आहे, हा सिग्नेचर शॉट आहे त्याचा. ज्या वेळी तो ऑन साईडला खेळतो ना त्यावेळी मात्र अनेक प्रेक्षकांना हे भाकीत असतं की गणेश ऑनला फिरला तर षटकार हमखास आला आणि तेच यावेळी पाहायला मिळाला. आणि विघ्नेश सर, पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा फार सुंदर पद्धतीने उल्लेख केला. काही खेळाडूंची ओळख ही त्यांच्या तालुक्यामध्ये प्रामुख्याने दिली जाते आणि तेच पाहायला मिळालं आणि तसाच खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करतो या इनिंगमध्ये. ही पदवी किंवा अशी नावं असं सहजासहजी मिळत नाही की तुम्ही घरी बसून तुम्हाला कुठलीही पदवी किंवा कुठलंही मोठं नाव मिळेल. त्यासाठी तुम्हाला घाम गाळावा लागतो. त्यामुळेच तुम्हाला अगदी उन्हामध्ये किंवा परिश्रम करावा लागतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. अभि फ्रॉम द बॉर्ड इशारापासून दूर खेळलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू होते फरार आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. गणेश शिंदेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजवाब क्रॅकिंग चौकार. जबरदस्त प्रहार पहा. पिचिंग आउटसाइड द ऑफस्टंप त्याला मात्र फॉलो केला. खऱ्या अर्थाने इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कलचा क्षेत्र होतं ते भेदलं आणि डीपमध्ये सरळ बॉल सीमारेषे पार. 2 क्षेत्रशांमध्ये वाद आणि बॉल मात्र सरळ सीमा पार. चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र 2 प्रहार मोठे केले आणि आता 10 ने धावसंख्या वाढली आहे. आता पुन्हा गोलंदाज निघालेत हर्षद ओ द विकेटने. ओ यावेळी आडव्या बॅटने हा आसमानी टोला. त्याने सांगितलंय परवा न कर तमाशे तो होते रहेंगे, बस तू इतना ख्याल रख की तेरा किरदार बेदाग रहे. इथे स्पष्ट केलाय, इरादा स्पष्ट केलाय आणि किरदारही दाखवलाय. इथे आक्रमण हाच एक स्पष्ट इरादा दाखवलाय आणि षटकार ठोकलाय. सिक्सर. डेफिनेटली आक्रमण केलं जातंय आणि इथे चांगली बॅटिंग सुरू आहे. गणेश शिंदेच्या बॅटमधून कोहिनूर ऑफ पाटण तालुका ज्याने नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलंय, पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवलंय असा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आता दबाव आहे गोलंदाजावर, दबाव आहे हर्षद खराडेवर. कारण की या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये तब्बल 18 धावा खर्च केले. त्यामुळेच या प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. प्रेशर होता संत बाळूमामा वॉरियर्स टीममध्ये. तो म्हणत असेल की प्रेशर में हम और जोर से निकलते. चांगली बॅटिंग गणेश शिंदेच्या माध्यमातून. पुढचा बॉल. हो यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. वेगाने बॉल हाताळला. इथे डॉट बॉल आलाय आणि आता समीकरण बनलेलं आहे. जिथे आपण पाहिलं ना 2 षटकांचा अजूनही इथून 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 बॉलच्या पाठीमागे आता फक्त बनवायच्या आहेत त्या 11 धावा. 11 रन्स मस्ट आहेत. 11 धावा करायचे आहेत. गणेश शिंदे चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना अकोटापाचा बॉल पुलचा फटका पाहायला मिळते. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बाउन्स झालाय आणि ते प्रेशर मध्ये बिखरत असताना सन स्पोर्ट्स वाई टीम या स्पर्धेमध्ये फिल्डिंगचं स्टँडर्ड खालवलं आणि खालवलेलं पाहायला मिळालं या मॅच मध्ये. टीम बॉन्डिंग, टीमचं बॉन्डिंग असणं फार गरजेचं आहे आणि ते बॉन्डिंग पाहायला मिळालं नाही. टीमने चूक केली. चांगले खेळाडू आहेत. सुशांत शिंदे दादू सारखा खेळाडू होता या टीममध्ये. चर्चा राहिली आहे पुन्हा एकदा. हो यावेळी पहा भन्नाट वेग, स्विंग आणि मिस बीट केलं डॉट बॉल आणि इथे 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या पाठीमागे 46 धावा धावफलकावरती. कोणताही फलंदाज बाद झाला नाही. ही जमेची बाजू आहे. दरम्यान मात्र स्ट्रॅटेजिक टाइम आउट. चला स्ट्रॅटेजी टाइम आउट मध्ये स्ट्रॅटेजी केली जाईल आणि आता समीकरण आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 7-12चा उतारा कोणाच्या नावावर लागेल कारण की संत बाळूमामा वॉरियर्स टीम हा टीम देखील चांगल्या रिदम मध्ये. बघा दुसऱ्याच बॉलवर संधी चालून आली होती. मिड ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक होता, कॅच ड्रॉप केली होती आणि अजिंक्य बेलोशीला संधी मिळाली. पण त्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढला, अजिंक्य बेलोशी असेल किंवा गणेश शिंदे असेल, या दोन्ही बॅटरने अगदी मॅच्युअर इनिंग केली आणि दोन्ही बॅटरकडे अनुभव आहे. अशा पद्धतीने अशा सिच्युएशनला कशा पद्धतीने बॅटिंग करावी हे त्यांना चांगला ठाऊक आहे. आणि सातारा प्रीमियर लीगमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एक अँकर इनिंगची भूमिका आता सध्याच्या घडीला गणेश शिंदे करत असताना 13 बॉलमध्ये 34 धावांचं योगदान देतोय आणि अजिंक्य बेलोशी हा 5 बॉलमध्ये 9 धावांचं योगदान देतोय. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे.
इथे 7-12 कोण कोणाच्या नावावरती करणार. सातारा म्हटलं ना तर इथे चर्चा राहिली आहे. शूरवीरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये सातत्याने पहा सैनिक घडलेत, शेतकरी घडलेत, विद्यार्थी घडलेत आणि मैदानाच्या आतमध्ये खेळाडूही घडत आहेत. या सगळ्या बाबी या जिल्ह्याने पाहायला मिळाल्या. आता नवी मुंबई म्हटलं ना तर एक आमची कर्मभूमी, एक जन्मभूमी, या सगळ्या बाबी या नवी मुंबईमध्ये आम्ही पाहिल्यात. आता मात्र विघ्नेश सर आज आपण पाहिलं तर एक आवाज आपण पाहतोय जो नवी मुंबईचा एक आहे तो पश्चिम महाराष्ट्र सातारचा. या सगळ्या बाबी इथे कॉम्बिनेशन आयोजकांनी ह्याच पद्धतीने बसवलंय. डेफिनेटली जो सन्मान जो ज्या पद्धतीने सातारा प्रीमियर लीगसाठी इन्व्हाइट केल्या गेल्या त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं आभार मानतोय की एवढी दर्जेदार स्पर्धा करण्याची संधी मला लाभते. चला मॅचकडे दिशेने जाऊया. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. अजिंक्य बेलोशी स्ट्राईक एंडवर आहे. आपलं काम केलंय ते म्हणजेच गणेश शिंदे जो कोहिनूर आहे पाटण तालुक्याचा आणि नुकतीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्यांनी पटकवली होती त्या आणि जावळी प्रीमियर लीगचं देखील अजिंक्य बेलोशीने बाईक जिंकली होती. डिफेन्सिव्ह क्रिकेट अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल कारण की असं म्हटलं जातं की कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटरमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे आणि दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे. दोन्ही खेळाडूने सध्याच्या मालिकावीरीची बाईक पटकवले त्यामुळेच एका दिवशी दोघांनी बाईक पटकावणारे हे दोन खेळाडू आहेत. त्यामुळेच एका बाजूला कोहिनूर आहे तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य बेलोशी पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे दादू हो. यावेळी मात्र ऑन साईडला जबरदस्त प्रहार डीप मध्ये कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर गणेश शिंदेच्या बॅटमधून मॅच फिनिश करणारा प्रहार मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश सर या फलंदाजाने आपले दाखवले ताकद. 14 बॉल 40. सुपर बॅटिंग मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. चला टॉस साठी परी 11 सातारा वर्सेस संत बाळूमामा वॉरियर्स टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच गोज टू मिस्टर 14 बॉल 40 धावांचा झंझावत खेळी आणि 3 षटकार आणि 5 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. गणेश शिंदे ठरला या मॅचचा प्लेअर